मॅथ्स 1 यामधील आपलं सेकंड चॅप्टर रियल नंबर्स वास्तव संख्या हे चालू आहे। यामध्ये प्रॅक्टिस सेट 2.3 त्यामध्ये आपले पहिले 4 क्वेश्चन झालेले आहेत। पुढचे क्वेश्चन आपण शिकणार आहोत। आता या अगोदरच्या चॅप्टरचे लिंक्स आणि मॅथ्स 2 यांचे लिंक्स तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये पाहायला मिळतील आणि ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही सबस्क्राइब करू शकता आणि बाकीचे जे पार्ट्स आहेत ते व्हिडिओज बघू शकता। जर बेल आयकॉनवर क्लिक केला तर तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि रेग्युलर व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। प्रॅक्टिस सेट 2.3 मध्ये आपण क्वेश्चन 5 बघणार आहोत। यामध्ये कंपेअर दी सर्ड्स, कर्णींचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे। हा क्वेश्चन आहे। यामध्ये देताना तुम्हाला पेअर ऑफ सर्ड्स दिलेले आहेत, कर्णींच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि त्या कर्णींचा लहान कोणती मोठी कोणती, विच इज ग्रेटर और स्मॉलर, म्हणजे कंपेअरिंग करायचं आपल्याला। त्यासाठी आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया। 7√2 5√3 7 वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 3 या ज्या कर्णी आहेत या कर्णींचा आपल्याला अगोदर त्यांची ऑर्डर सेम करावी लागेल किंवा त्यांची कोटी सारखी येईल अशा पद्धतीने आपण त्यांची व्हॅल्यू सारखी करणार आहोत। हे आपण शिकलेलो आहोत। आता फक्त ते कसं करायचं ते बघूया। आता 7 आहे, 7 ला वर्गमुळामध्ये करत असताना 7 हा कशाचा वर्ग आहे? 49चा, म्हणजे 7 चा वर्ग 49 आहे। 7 इज द स्क्वेअर रूट ऑफ द 49 आणि 5 कशाचा स्क्वेअर रूट आहे? 25चा। मग त्याला लिहिताना असं आपण लिहू शकतो 7 ला लिहिताना 7 7 49 म्हणजे 49चा तो वर्गमूळ आहे गुणिले √2। इकडे दुसऱ्या सर्ड मध्ये पण काय आहे? 5 म्हणजे 25चा वर्गमूळ आहे तो, मग त्याला वर्गमुळात 25 असं लिहू शकतो आपण आणि हे अगोदरचे √3 आहेतच। आता यांचा जर गुणाकार केला तर बघा किती येतंय? 49 × 98 98 आणि इकडे 25 3 75। आता पहा 98 आता मात्र दोघांची पण ऑर्डर सेम झालेली आहे आणि म्हणून नाउ वी कंपेअरिंग, आपण आता त्यांची तुलना करू शकतो। आता 98 मोठे की 75 मोठे? 98। देयरफॉर मग आता मग 98 इज ग्रेटर दॅन 75, ते ग्रेटर आहे आणि म्हणून मग ती जी कर्णी आहे किंवा √98 इज ग्रेटर दॅन √75। Therefore 7√2 is greater than 5√3। म्हणजे अशा रीतीने त्यांचं कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला। एक तर म्हणजे त्यांना सेम ऑर्डर मध्ये आणून मग कंपॅरिझन करायचं किंवा आणखी दुसरी मेथड पण आपण शिकलेलो आहोत की दोन्ही याचा स्क्वेअरिंग करायचं, वर्ग करून सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने करता येते। त्यामध्ये आता सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा। आता इथे जर नीट निरीक्षण केलं √2 47 इथे √2 74 आहे। दोघांची पण ऑर्डर सेम आहे, दॅट इज व्हॅल्यू ऑफ n इज 2, इट इज सेम, ऑर्डर ऑफ द सर्ड इज सेम, दोघांची कोटी समान आहे आणि म्हणून आता आपण त्यांना कम्पेअर करू शकतो। मग 247 247 हे लहान आहे कुणापेक्षा? 274 पेक्षा। देयरफॉर √747 इज लेस दॅन √274। इथे आपल्याला त्यांना सिम्प्लिफाय करायची गरजच नव्हती कारण त्यांची ऑर्डर सेम आहे। इथे आपण सिम्प्लिफाय केलंय, त्यांना त्या ह्याच्यानुसार सिम्प्लिफाय करू शकतो आपण। त्या पद्धतीने आता फिफ्थ एक्झाम्पल बघूया। यामध्ये 4 √42 आणि 9 √2 4 वर्गमुळात 42 आणि 9 वर्गमुळात 2 यांचा आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे। तर त्यासाठी पहा 4 ला आपण असं लिहू शकतो, तो 16 चा स्क्वेअर रूट आहे, 16 चा वर्गमूळ 4 आहे म्हणून मग त्याला वर्गमुळात 16 घेतलं गुणिले वर्गमुळात किती झाले? 42। आणि दुसरं 81 9 म्हणजे काय? 81 चा स्क्वेअर रूट आहे तो 81 × √2 झाला। आता याचं जर आपण हे केलं
तर काय झालं ते 6 √672 इज 1√162 पेक्षा ते ग्रेटर आहे. म्हणजेच काय झालं 672 हे 142 पेक्षा ग्रेटर आहे. आणि म्हणून ही जी करणी आहे द सर्ड 4 √42 इज ग्रेटर दॅन 9√2. कंपॅरिझन केलं तर कोणता ग्रेटर झाला 4 √42. म्हणजे त्यांचे थोडक्यात काय की त्यांची जी आपण ऑर्डर सेम आणतोय त्याला सिम्प्लिफाय करून त्यांना त्यांची ऑर्डर सेम करायची आणि मग कंपॅरिझन करायचं आहे. इथे पण त्याच पद्धतीने आपण करणार आहोत. मग 5 ला आपण 25√25 घेणार इंटू √5 वर्गमुळात 25 गुणिले वर्गमुळात 5 आणि इथे वर्गमुळात 49 गुणिले वर्गमुळात 2 25 125 √125. दुसरा आहे 49 दुणे 98 98 विच इज ग्रेटर. कोणता मोठा आहे 125. म्हणजेच काय झालंय √125 इज ग्रेटर दॅन √98 आणि देअरफॉर 5√5 इज ग्रेटर दॅन 7√2. अशा पद्धतीने त्यांची ऑर्डर्स सेम करायची. वी सिम्प्लिफाय अँड देन कम्पेअरिंग. नंतर मग त्यांचं कंपॅरिझन करायचं. त्या पद्धतीने 7 पण पहा 7 आणि दुसरा आहे 2 √5. 7 ला पण आपण स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये जर घेतलं तर √49. 49 चा वर्गमूळ 7 आहे. मग त्याला याच्यात लिहिलं 2 चा काय घेतलं √4 इंटू √5 4 पंचे 20 म्हणजे अंडर रूट काय झालं ते वर्गमुळात 20 आणि इथे वर्गमुळात 49. 49 इज ग्रेटर दॅन 20. √49 therefore √49 इज ऑल्सो ग्रेटर दॅन √20 आणि म्हणून द गिव्हन. आता मात्र दोघं काय केलं आपण सिम्प्लिफाय केलं होतं त्यांना. विच इज ग्रेटर 49 इज ग्रेटर therefore 7 इज ग्रेटर दॅन 2√5. प्रत्येक वेळी अशा पद्धतीने करायचं आहे. 5√3 आणि 9 यामध्ये पण त्याच पद्धतीने करणार. 5 ला मी घेताना पहा √25 इंटू √3 आणि 9 चा स्क्वेअर म्हणजे काय झालंय 81 किंवा म्हणजे लिहिताना आपण √81 घेतलंय. दोघांची ऑर्डर सारखी येण्यासाठी सिम्प्लिफाय केलंय. √75 विच इज लेस दॅन √81. 75 पेक्षा कोणतं हे आहे पहा इथे लिहिलेलंच आहे. आता 75 इज लेस दॅन 81. therefore √75 is also less than √81 and therefore 5√3 is less than 9. म्हणजे या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर दिस इज लेस दॅन 9. म्हणजे सिम्प्लिफाय करत असताना एक लक्षात घ्यायचंय त्यांना ऑर्डर सेम येईल अशा पद्धतीने आणायचं आणि नंतर त्यांचं कंपॅरिझन करायचं आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन 6 बघणार आहोत आपण. सिम्प्लिफाय सोपे रूप द्या. जे काही तुम्हाला सर्ट्स दिलेले आहेत त्या सर्ट्सला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. सोपे रूप द्यायचं. ज्या करणी दिलेल्या आहेत ना त्यांना आपण सोपं रूप देणार आहोत. ते कसं बघा. आता फर्स्ट एक्झाम्पल मध्ये 5√3 प्लस 8√3 5 वर्गमुळात 3 आणि अधिक 8 वर्गमुळात 3 यांची करणीस्थ जी संख्या आहे ए इज सेम. करणीस्थ संख्या म्हणजे जी ए म्हणतो आपण रॅडिकंड ए इज सेम आणि देअरफॉर वी आता त्यांचे आपण याच्यानुसार ऍडिशन करू शकतो. मग काय येणार पहा 5 प्लस 8√3 ए ची व्हॅल्यू सेम आहे ना करणीस्थ संख्या आणि ऑर्डर पण सारखी त्यांची. दे आर सिमिलर सर्ट्स आणि म्हणून मग त्यांचं आपण कोएफिशियंट वी टेकिंग द ऍडिशन ऑफ कोएफिशियंट त्यांचे जे सहगुणक आहेत त्यांची बेरीज करणार आहोत आपण. 5 प्लस 8√3 5 अधिक 8 किती झाले 13 13√3 हे झालं तुमचं सिम्प्लिफिकेशन. म्हणजे अशा पद्धतीने त्या करणींना आपल्याला सोपं रूप द्यायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय पहा 9√5 मायनस 4√5 प्लस √125. यू ऑब्झर्व दॅट इथे काय आहे √5 इथे पण √5 आहे. याला मात्र आपल्याला ह्या फॉर्म मध्ये
त्याला कन्व्हर्ट करावं लागेल आणि देअरफॉर वी कन्व्हर्ट इट 4√5 ना आणि प्लस 125. आता प्लस 125 ला आपण 25 इंटू 5 असं करू शकतो. 25 125 125 आणि 5 चा जर त्यांचा स्क्वेअर रूट घेतला तर काय येणार पहा 4√5 आहे तसंच घेणार प्लस 5√5. आता पहा दोघांचे पण काय झाले दे आर सिंपल हे झाले सेम आहे सिमिलर झाले. नाऊ वी आता आपण त्यांचे कोएफिशियंटची ऍडिशन सबट्रॅक्शन करणार आहोत. त्यामध्ये पहा 9 सेकंड आहे -4 नंतर आहे +5 आणि √5. यांचे जर आपण केलं तर काय झालं पहा 9 अधिक 5 झाले 14 14 -4 केले तर किती मिळाले 10. दॅट इज 10√5. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना सिमिलर सारखं आपल्याला करायचं आहे. त्याचा आन्सर जे आलं ते 10√5 सिमिलर याच्यामध्ये करणार. आता इथे पण पहा इथे पहिले जे 2 सर्ट्स आहेत त्यामध्ये आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागणार आहे. √3 ही सगळ्यात सिंपल त्याची ऑर्डर एकदम 2 आहे आणि कर्निष्ठ संख्या म्हणजे रॅडिकंड सेम आणले पाहिजे आपल्याला दोघांची. रॅडिकंड सेम आणण्यासाठी पहा इथे 27 ला आपण 9 त्रिक 27 म्हणजे √3 येऊ शकतो. नंतर 16 त्रिक 48 3 इथे येणार. आता टेकिंग स्क्वेअर रूट मग काय मिळणार 7 इंटू इथे 4 झाले 16चा स्क्वेअर रूट 4 घेतले इथे झालं √3 मायनस इथे 3 √9 चा स्क्वेअर रूट 3 आला आणि 3√3 मायनस √3 झालं. आता दोघांचं काय झालं त्यांचे दे आर जे सर्ट्स आहेत ते सिम्प्लिफाय केला एकदम सोप्या याच्यामध्ये त्याला कन्व्हर्ट केलेलं आहे. आता आपण इथे जे आहे 7 चौक 28 म्हणजे इथे येणार 28. आपण याला असं लिहिणार 7 चौक 28 नंतर इथे -3 आणि इथे -1. वी टेकिंग द कोएफिशियंट ऑफ द सर्ट्स त्यांचे सहगुणक घेतोय आपण. इथला सहगुणक काय झाला 7 चौक 28 -3 आणि याचा सहगुणक काही नाही याचा अर्थ तिथे 1 असतो -1 आणि त्यांची जी सर्ड आहे ते अशा पद्धतीने सिम्प्लिफाय करून लिहिला. आता आपण यांचं ऍडिशन सबट्रॅक्ट कोएफिशियंटचं ऍडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल ते करणार आहोत. आता -3 आणि -1 -4 झाले 28 -4 24 20√3 म्हणजे त्याचा आन्सर काय आलाय 20√3. अशा पद्धतीने 24√3 दिस इज द आन्सर. 4th वन एक्झाम्पल आहे त्यामध्ये पहा √7 -3/5 √7 प्लस 2√7. इथे जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की जे सर्ट्स आर सिमिलर आहे बघा त्यांची ऑर्डर पण सेम आहे आणि रॅडिकंड ऑल्सो सेम. कर्निष्ठ संख्या 7 आहे √7 √7 √7 सिंपल. आता फक्त आपल्याला काय करायचं त्यांचे जे कोएफिशियंट आहे त्यांचं ऍडिशन त्यांना आपण बाहेर एका ब्रॅकेट मध्ये लिहूया. √7 चा इथे काय 1 आहे -3/5 दिस इज इन द फ्रॅक्शन फॉर्म अपूर्णांक स्वरूपात आहे तो त्याला तसंच घेऊया +2 √7 नाउ इनटू द नेक्स्ट ब्रॅकेट देअरफॉर. आता इथे पहा त्यांचा डिनॉमिनेटर जो आहे छेद ते सारखे करून म्हणजे लसावी घेऊन जर आपण जर केलं तर काय येईल पहा इथे 5 ने मल्टिप्लाय 5 × 5 आणि इथे 5 2 10 म्हणजे 5 - 3 + 10/5. त्यांचा आपण काय करतोय लसावी घेऊन त्यांना सॉल्व्ह केलं त्यांचं डिनॉमिनेटर सेम केला. आता पहा 5 + 10 झाले 15 15 - 3 म्हणजे किती आले 12 म्हणजे 12/5 12/5 √7. म्हणजे थोडक्यात काय केलं हे सारखे होते त्यांची ऑर्डर सेम होती आणि रॅडिकंड म्हणजे त्यांची कर्निष्ठ संख्या जी आहे कर्निष्ठ संख्या आणि कोटी सारखे होते फक्त आपण त्यांचे सहगुणकांची इथे बेरीज वजाबाकी काय ते केलेलं आहे. कर्निष्ठ संख्या ज्या आहे त्या अशा पद्धतीने त्यांना सिंपल फॉर्म मध्ये अगोदर लिहून घ्यायचं आणि मग त्यांचं त्याच्यावर वी ऑपरेट द
मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन जे काही आहे ऑपरेशन वी कॅन अप्लाय ऑन इट. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन बघतोय आपण आता. क्वेश्चन 7, मल्टिप्लाय अँड राईट इन द सिंपल फॉर्म. त्यांचा गुणाकार करायचा आहे आणि सोप्या रूपात लिहायचं आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट 3√12 इंटू √18. यामध्ये पण ऑर्डर जरी सेम असेल तरी सुद्धा रॅडिकंड इज डिफरंट. त्यांना आपण सोप्या रूपामध्ये लिहायचंय आणि मग ते सॉल्व्ह करणार आहोत. त्याला लिहिताना पहा 3√12 ला आपण 4 त्रिक 12 अशा पद्धतीने लिहिले आणि इथे 9 दुणे 18. त्याचे फॅक्टर्स पाडून बरोबर अशा पद्धतीने घ्यायचं की 1 फॅक्टरचा आपल्याला स्क्वेअर रूट काढता आला पाहिजे. साइन त्रिक 18 पण घेऊ शकलो असतो, परंतु 6 चा पण स्क्वेअर रूट निघत नाही आणि 3 चा पण निघत नाही. देअरफॉर वी टेक 9 इंटू 2. 9 चा स्क्वेअर रूट मात्र निघतोय आणि म्हणून 2 फॅक्टर पैकी 1 फॅक्टरचा आपल्याला वर्गमूळ काढता येईल अशा पद्धतीने त्यांचे फॅक्टर्स आपण निवडायचे असतात. इथे पण तसंच झालं. साइन दुणे 12 पण आपण घेऊ शकलो असतो, पण का घेतले नाही? कारण 6 चा रूट निघत नाहीये, 3 चा तर निघतच नाहीये. तेच जर का 4 इंटू 3 घेतलं तर 4 चा स्क्वेअर रूट मात्र निघतोय आणि मग अशा पद्धतीने त्यांना सॉल्व्ह करणार. आता 4 चा स्क्वेअर रूट किती झाला? 2 आहे इंटू √3. तसं इथे 3 चा स्क्वेअर रूट हे 9 चा स्क्वेअर रूट 3 निघाला इंटू √2. आता पहा इथे जे हे आहे 3 दुणे 6, 6 इंटू 3 आणि √3 इंटू √2 अशा पद्धतीने घेतले. बघा √3 इंटू √2 हे जवळ जवळ लिहिले आणि जे त्यांचे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण तसं लिहू शकलोय. त्यांचे जे हे जे आहे कोइफिशियंट जे आहेत सहगुणक ते मात्र बाजूला घेतले. 3 दुणे 6, 6 आणि हा 3, 6 इंटू 3 साइन त्रिक 18. 18 गुणिले हे किती झाले? √3 इंटू √2 म्हणजे √6. दिस इज द सिंपल फॉर्म की त्याला आपण सोप्या रूपात लिहिलेलं आहे. दोघांचं पण हे केले. मग त्या पद्धतीने आता सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलंय पहा. 3√8 इंटू √5 हे आपल्याला दिलेलं आहे. यामध्ये 8 ला लिहिताना 4 इंटू 2 या स्वरूपात लिहिणार आपण. 4 इंटू 2 म्हणजे 4 दुणे 8. √5 तर सिंपल फॉर्म मध्ये याचा आणखी सिम्प्लिफाय आपण नाही करू शकत आहे, ते आहे तसंच ठेवणार √5. आणि इथे पहा 4 चा निघाला 2 काढणार, स्क्वेअर रूट 2 निघाले 3 दुणे 6 आणि इथे यांचा जर गुणाकार केला तर √10 येतोय. 3 दुणे 6, 6 इंटू 2 इंटू 5 अशा पद्धतीने घेतला. यांचं घेताना स्क्वेअर रूट जे आहे ते स्क्वेअर रूट मध्ये त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलंय आपण. म्हणजे किती झाले? 5 दुणे 10 म्हणजे 6√10 हे झालं त्याचं सिम्प्लिफिकेशन. थर्ड मध्ये पहा, थर्ड एक्झाम्पल मध्ये 3√12 इंटू 7√15. यामध्ये दोघांचे पण जे कर्निष्ठ संख्या आहे ए रॅडिकंड इज डिफरंट, त्याला आपण आणखी सिंपल फॉर्म मध्ये लिहूया. 12 ला काय केलं? 4 त्रिक 12 या स्वरूपात लिहिलं. 15 ला 5 त्रिक 15. आता इथे लिहिताना इथे √3 आणि √3 आहे ते घेताना पहा याचा स्क्वेअर रूट निघाला तो आहे 2. 3 इंटू 2 √3 आणि हे जे आहे ते मात्र फक्त वेगवेगळ्या स्वरूपात लिहिले. ते याच्यासाठी लिहिले की हे पहा 7 इथे लिहिलेच 7√5 इंटू √3. आधी एकत्र होते त्यांना सेपरेट घेतलं का आता आपल्याला हे √3 जवळजवळ आणून त्याचा गुणाकार आपण करू शकतोय आणि म्हणून मग त्या पद्धतीने आपण घेतलेला आहे. आता इथे पहा ही स्टेप लिहायची ही गरज नाही. 3 दुणे 6 हे इंटू √7 म्हणजे घेतलं आपण आणि रूट मात्र √3 इंटू √3 त्यांना फक्त अरेंज केलं आपण. √3 दोघांचं मल्टिप्लिकेशन जवळ घेतलं आणि √5. आता यांचं पहा साइन 42 इंटू √3 इंटू √3 काय मिळणार? 3. त्यांचा गुणाकार केल्यानंतर काय होईल? 3 त्रिक 9 आणि 9 चा स्क्वेअर रूट काढला तर
तो येणार 3 किंवा आपण नसेल लक्षात येत तर डायरेक्ट असं घेतलं तरी चालेल. 3 × 3 म्हणजे 9 × √5. मग यांचा जेव्हा आपण स्क्वेअर रूट घेऊ तेव्हा 42 × 3 × √5 आणि 42 गुणिले 3 म्हणजे किती झाले 126 √5. म्हणजे इथे घेत असताना जे सेम आहेत त्यांचा आधी जवळजवळ लिहून त्यांचं प्रॉडक्ट घेणार आपण. त्यांचा गुणाकार घेऊया. त्यांचा गुणाकार घेऊन जे आहे रूट्स मध्ये आहे की त्यांचं स्क्वेअर रूट निघत नाही ते सगळं शेवटी लिहिणार आपण. आणि आन्सर मध्ये 126 √5. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना सिंपल फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे. 4th एक्झाम्पल मध्ये पहा 5 √8 × 2 √8. यामध्ये काय सारखं दिसतंय त्यांचं रॅडिकंड पण सेम आहे. आता फक्त आपण त्यांचं कोएफिशियंटचा प्रॉडक्ट घेऊया. कोएफिशियंटचा गुणाकार करणार. त्यांचे सहगुण कोणकोणते 5 आणि 2. 5 × 2 × √8 × √8. आता पुन्हा इथे त्याच पद्धतीने झालं. 5 × 2 म्हणजे किती झाले 10. 5 × 2 = 10. आणि याला लिहिताना पहा 8 × 8 किती झाले 64. आणि 64 चा स्क्वेअर रूट काढला तर 8 येतो. 10 × 8 म्हणजेच काय मिळालं आपल्याला 80. 9 × 80. किंवा इथे आता हे माहित पाहिजे √a × √a = a किंवा स्क्वेअर ऑफ द रूट a इज a. म्हणजे अशा पद्धतीने हे जे आहे त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन 8 बघूया. क्वेश्चन 8 मध्ये काय म्हटलं डिवाइड अँड राईट इट इन द सिंपल फॉर्म. भागाकार करायचा आहे आणि मग त्याला सिंपल फॉर्म मध्ये सोप्यात सोपं रूप द्यायचं आहे. सोप्या रूपात लिहिण्यासाठी अगोदर त्यांना त्यांचे फॅक्टर्स पाडणार. भाग जातो की नाही ते आपण बघूया. फर्स्ट एक्झाम्पल √98 डिवाइड बाय √2. वर्गमुळात 98 भागिले वर्गमुळात 2. आता याला लिहिताना वर्गमुळाचं चिन्ह जे आहे ते आहे तसंच ठेवणार. भागिले म्हणजे छेद 2. √98/√2. यालाच आपण असं पण लिहू शकतो √ दोघांचं रूटचं साइन एकच घेणार 98/2. आता पहा भाग दिला तर काय येणार आहे 2/8 उरला 1 2 18 √49. √49 चा स्क्वेअर रूट निघू शकतोय. तो किती येतोय 7. देरफॉर त्याचा म्हणजे किती सिंपल फॉर्म मध्ये घेतला आपण. अगोदर डिवाइड होतं. डिवाइडला ह्या अशा फॉर्म मध्ये न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. नंतर डिवाइड होत असेल फॅक्टर्स पडत असतील तर आपण ते तिथे सॉल्व्ह करणार. आफ्टर डिव्हिजन वी टेक द स्क्वेअर रूट. त्याचा स्क्वेअर रूट निघतो म्हणून आपण त्याचा वर्गमूळ घेतलेला आहे. नेक्स्ट द एक्झाम्पल आहे 3rd. त्यामध्ये पण त्याच पद्धतीचं आहे. पण √54 डिवाइड बाय √27. वर्गमुळात 54 भागिले वर्गमुळात 27. मग दोघांचं एकच साइन घेतलं मी 54 भागिले 27 म्हणजे √54/27. 27 × 1 = 27. 27 × 2 = 54. म्हणजे भाग दिला तर काय येणार वर्गमुळात 2. इथे भाग दिला आपण 27 × 1 = 27. 27 × 2 = 54. भाग दिल्यानंतर √2. दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द गिव्हन सर्ट्स. आता इथे या सेकंड एक्झाम्पल मध्ये √125 डिवाइड √50. याच्यामध्ये अंडररूट त्यांचं आपल्याला आधी हे जे रॅडिकंड आहे ते रॅडिकंड सेम रूपामध्ये आपल्याला घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी पहा इथे काय होणार लिहिताना डायरेक्ट एका याच्यात पण लिहू शकतो आपण. एकच साइन वापरते 125 भागिले 50. जर भाग दिला तर पहा काय येणार 25 × 2 = 50 आणि 25 × 25. भाग दिला तिथे अंडररूट 25 × 2 = 50 आणि 25 × 5 = 125. म्हणजेच काय आलं ते √5/√2. म्हणजे अशा फॉर्म मध्ये आपण ते लिहिताना भाग देताना अशा याच्यामध्ये लिहिणार आहोत. दिस इज द आन्सर. नेक्स्ट 4th वन मध्ये पहा √310 डिवाइड बाय √5. आता याचा तर सिंपल फॉर्म. याचा आणखी आपण सिंपल करू शकत नाही. इट इज इन द प्राइम नंबर आहे तो. 310 चे मात्र आपल्याला फॅक्टर्स पाडू शकतात. तर त्या अगोदर आपण काय करणार आहोत
310 अपॉन √5. अगोदर त्यांना भागाकाराच्या स्वरूपात आहे ते चिन्हाचं इथे चिन्ह वापरून भागाकाराच्या स्वरूपात दिले. इथे आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर अंश आणि छेदाच्या रूपात म्हणजे अपूर्णांकाच्या रूपात लिहिलेलं आहे. नाउ वी टेक कॉमन साइन. आता इथे भाग जातो का ते बघणार. भाग तर जात हे नाही होते, डायरेक्ट भाग दिला तरी चालणार आहे किंवा त्याचे फॅक्टर्स पाडायचे. 310 म्हणजे काय होणार 5 गुणिले 62. इथे पुन्हा भाग दिला तर 5 एक 5 काय आलं √62. म्हणजे अशा पद्धतीने यांना डिव्हाइड करून त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचा आहे. यानंतरचा जो क्वेश्चन 9 आहे तो आपण रॅशनलायझेशन इन डिनॉमिनेटर जे आहे त्या भागामध्ये तो क्वेश्चन आपण घेतलेला आहे. आता आपण पुढचं नेक्स्ट जे आहे ते पुढच्या भागामध्ये बघूया. थँक्यू.